नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 22 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार केला तर दिवसभरामध्ये घाटमाताच असेल, याचबरोबर मुंबईचं काही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला, काही ठिकाणी ऊन पाहायला मिळालं. याचबरोबर विदर्भातीलही काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. मात्र मराठवाड्यामध्ये सध्या कोरडा आहे. मात्र येणाऱ्या 24 तासामध्ये काही ठिकाणावरती आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता, कारण उष्णता हळूहळू वाढत आहे. त्या उष्णतेच्या वाढल्या प्रभावामुळे आपल्याला पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम मान्सूनची रेषा आणि सिस्टम प्रणालीबद्दल पाहिलं तर मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल, याचबरोबर बिहार झारखंड या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळते. आणि मान्सूनची अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा राजस्थानचा उत्तर भागापासून म्हणजे पंजाबच्या मध्यवर्ती भागापासून, तसेच मध्य प्रदेशच्या उत्तर भागापासून उत्तर प्रदेश मार्गे एक मान्सूनची अक्षरेषा ही बंगालच्या उपसागरापर्यंत विखुरल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर अरबी समुद्रामध्ये काय जे वारं आहे ते अरबी समुद्रात जे वारं ते वारं राजस्थानमध्येही सक्रिय आहे. याचबरोबर राज्याचा जो पश्चिम किनारपट्टी भाग असेल या भागामध्ये दाखल झाल्यानंतर हेच वारं दक्षिणेला हळूहळू बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला सरकलेलं पाहायला मिळतं. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त आहे व काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचं जे वारं आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं. तसेच बंगालच्या उपसागरामधून सातत्यानं जे वारं आहे ते सातत्यानं वारं हे पॅसिफिक महासागरामध्ये चीनच्या समुद्राकडे आपल्याला वाहताना पाहायला मिळतं. याचा प्रभाव हा दुष्परिणाम हा आपल्याला मान्सूनवरती पाहायला सध्या मिळत आहे. याचबरोबर अल निनोचे वर्ष आहे, ह्या अल निनोच्या वर्षामध्येही अशाच पद्धती संकट हे आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार आपण जर पाहिलं तर आज रात्री नागपूरचा बहुतांश भाग असेल, पश्चिम भाग असेल, वर्धाचा काही भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चंद्रपूरचा उत्तर भाग असेल, याचबरोबर गडचिरोलीचा उत्तरेच भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस एक दुसऱ्या स्वरूपामध्येच पाहायला मिळतोय. सार्वत्रिक पाऊस मात्र हा सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा एक दुसरा पाऊस आणि जालनाचा एक दुसऱ्या स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी फक्त ढग दाटलेले पाहायला मिळतं. अहिल्यानगरचा जो पूर्व भाग असेल, नाशिकचा पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, याचबरोबर घाटमाथ्यावरती एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये भंडारा गोंदियाचा उत्तर भाग असेल, याचबरोबर गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, या भागामध्ये आपल्याला काही अंशी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त नागपूर असेल, चंद्रपूरचा उत्तर भाग असेल, गडचिरोलीचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचा घाटमाथ्या भाग, सांगली, सातारा, याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा संततधार काही ठिकाणी व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासाने पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मुंबई शहर असेल, उपनगर असेल, ठाणे, पालघरचा, रायगड, पेन, अलिबागचा भाग असेल, या ठिकाणीही अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या ठिकाणी आपल्याला अधूनमधून हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर, बीडचा भाग असेल, सोलापूरचा एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच लातूर, नांदेड, हिंगोलीचा भाग असेल, यवतमाळचा भाग असेल, या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. हा जो पाऊस असेल हा सार्वत्रिक पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त नाशिकमध्ये एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्वेकडे संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे व काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन ही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर भारतीय हवामान खात्यानुसार जर पाहिलं तर सोलापूर असेल, धाराशिव, लातूर आणि नांदेडचा भाग असेल, या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याच्या इतरत्र जिल्ह्यामध्ये मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.